मुंबई महापालिकेमध्ये महायुतीची सत्ता येणार। पुढारी न्यूजवर पोल ऑफ पोल्सचा अंदाज। पोल ऑफ पोल्सनुसार महायुतीला 128 ते 140 जागा, ठाकरे बंधूंच्या युतीला 58 ते 67 जागा मिळण्याचा अंदाज। मराठी न्यूज चॅनलच्या इतिहासामध्ये पुढारी न्यूजचा एआय पोलचा अभिनव प्रयोग। मुंबईमध्ये महायुतीला 80 ते 100 जागांचा अंदाज, तर ठाकरेंच्या युतीला 60 ते 75 जागा मिळण्याची शक्यता। चॅट जीपीटी, ग्रोक, जेमिनी आणि डीपसीकच्या मदतीनं आजमावला कल। पुढारी न्यूजच्या प्रेडिक्ट पोलनुसार मुंबई महापालिकेमध्ये महायुतीची सरशी। भाजपला 85 ते 100 जागा, शिवसेनेला 30 ते 45 जागा मिळण्याचा अंदाज, तर ठाकरे बंधूंच्या युतीला 70 ते 90 जागा मिळण्याची शक्यता। राज्यभरामध्ये मतदान केल्यानंतर शाईऐवजी मार्करनं बोटावर खूण। मतदानानंतर बोटावरील शाई पुसली जात असल्याचं समोर। तीव्र आक्षेप घेत काँग्रेसच्या सचिन सावंतांकडूनही डेमो सादर। शाईऐवजी बोटाला मार्कर लावला जात असल्याने राज ठाकरेंचा संताप। शाई नाही, लोकशाही पुसली जाते। उद्धव ठाकरेंचा घणाघात, तर निकालानंतर कोणाला दोष द्यायचा याची विरोधकांकडून तयारी। मुख्यमंत्र्यांचा ठाकरे बंधूंना टोला। शाई पुसण्याचा प्रयत्न करणारे गुन्हेगार, शाई पुसणाऱ्यांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, आशिष शेलारांची मागणी। बोटावरील शाई पुसण्याचा प्रयत्न हे गैरकृत्य। दुबार मतदान होताना आढळल्यास कारवाई करणार, निवडणूक आयोगाचा इशारा। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पारंपरिक शाईच वापरली जाणार। आजच्या गोंधळानंतर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। मार्करवरून झालेल्या आरोपांनंतर आयोगाचा निर्णय। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेवर भाजप आमदार देवयानी फरांदे यांचा बोगस मतदानाचा आरोप। मालेगावहून गाड्या भरून बोगस मतदारांना आणल्याचा दावा। धुळे, जळगाव, अहिल्यानगर, पनवेल, जालन्यातही बोगस मतदानाच्या तक्रारी। मतदानादरम्यान राडा, हाणामारी आणि ड्रामा। सोलापूर, धुळे आणि अमरावतीमध्ये राडा, तर नाशिक आणि पुण्यातही वादावादी। मतदानाच्या दिवशी महायुतीमधील 2 पक्ष थेट भिडले। संभाजीनगर, नाशिकमध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजप आमनेसामने, तर उल्हासनगर, अकोला आणि कळव्यातही मित्रपक्षातच वाद। उमेदवारांचं भविष्य मतपेटीत बंद। दिग्गजांच्या